काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली की संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा विरोध करण्याची भूमिका आमची राहिली। 2023 मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने बिल आणलं। बिल तर आमचंच होतं, जे राजीव गांधींच्या काळात आलं, सोनियाजींच्या काळात आलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि 2023 मध्ये जे बिल आलं त्याला एकमतानं मंजूर करायची भूमिका काँग्रेसने घेतली आणि त्याच्यामध्ये अमित शाह यांनी सांगितलं की आम्ही जनगणना करू आणि जनगणनेच्या आधारावर त्या पद्धतीचे मतदारसंघाची निर्मिती आम्ही करणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली। आता तुम्ही त्याच्यामध्ये जागा वाढवायचा प्रयत्न सुरू झाला तुमचा, म्हणजेच तुम्हाला लोकसभेमध्ये यावं लागलं, कारण की जागा वाढवायच्या झाल्यास तर त्याला संविधानामध्ये बदल करावा लागेल। मग तुम्हाला जनगणना करायला कोणी थांबवलं? 2021 मध्ये आपण जनगणना केली नाही, त्यावेळेस कोरोनाचं कारण आपण सांगितलं, दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना करावी लागतं। तुम्हाला मनुवाद आणायचं या देशामध्ये आणि मनुवादासाठी भाजप हा जो प्रयत्न करताय आणि आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी हा जो प्रयत्न करताय तो असंविधानिक आहे आणि म्हणून काँग्रेस कधी पण यांना मनुवाद आणू देणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधानाप्रमाणेच हा देश चालेल, ही भूमिका सातत्यानं काँग्रेसने मांडलेली आहे। आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल अमित शाह काय म्हणाले की आम्ही आता घराचा सर्वे करतो आहे आणि मग आम्ही जनगणना करू। असं या देशात कधीच झालं नाही। घरामध्ये लोक राहतात, फक्त घराचं कसं तुम्ही सर्वे कराल? डबल कसं सर्वे करू शकता? इतका खोटारडापणा जो भाजपचा आहे तोच त्यांना घेऊन डुबलेला आहे। आणि त्याच्यामुळे महिलांचा सन्मान यांना कधी कराय, मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होते तर प्रधानमंत्री साधा बोलायला तयार नाही, कुठल्या महिलाचा सन्मान करायचं हे निघालेत। आणि त्याच्यामुळे मोठी नावं द्यायची, आम्ही नारी शक्तीला वंदन करतो असं बिलाला नाव देऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भाजपने या 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं। आणि म्हणून त्यांच्या पापाचा इथून अंताची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे, म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे। भाजपनं मात्र उलट आरोप केलेला आहे की हे काँग्रेसचं पाप आहे, त्यांनी महिलांना आरक्षण मिळू दिलं नाही किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात विरोधात केली, त्या सगळ्यांना याचे पाप भोगावे लागेल आणि उद्ध्वस्त होईल। अरे मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपलाच त्यांची जागा त्यांना मिळणार आहे। जनगणना करून, जातीनिहाय जनगणना करून यांनी निर्णय घेतला, राहुल गांधींच्या दबावामध्ये निर्णय घेतला की आम्ही जातीनिहाय जनगणना करू। मग तुम्हाला थांबवलं कुठं? कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय केलेला आहे, मग थांबवलं कोणी तुम्हाला? तर आम्ही घराचा करू, मग आता हे आरक्षण लागू करू। 5 राज्याच्या निवडणुका लक्षात घेऊन त्या ठिकाणी मधात हे अधिवेशन विशेष बोलावून आपल्याला ते बिल कसं मंजूर करता येईल याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून चोराच्या उलट्या बोंबा हे जे वाक्य आपल्या मराठीमध्ये आहे तसं हे चोर लोकशाही संपवून मनुवाद आणायला निघालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या आरोपाचा कुठलाही फरक काँग्रेसवर पडणार नाही। काँग्रेस महिलांच्या सोबत आहे आणि राहणार आहे आणि भविष्यातही राहणार आहे। त्याच्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटीच्या महिलांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा मोठ्या प्रमाणात विरोध या समाजामध्ये सुरू झालेला आहे। छोटे मतदारसंघ झाले तर मतदारांच्या अधिक सोयीचे होईल, कमी लोकांतून निवडून गेला तर खासदार अधिक अप्रोच। आमचा विरोध कुठे आहे? आम्ही सांगितलं महिला आरक्षणाचा आमचा विरोधच नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मनुवाद आणायला निघालेला त्या मनुवादाचा आमचा विरोध आहे। तुम्ही ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एनटीच्या महिलांचं त्या ठिकाणी कुठलंही स्थान ठेवणार नाही, अशा पद्धतीचा तुमचा जो विषय आहे त्याला आमचा विरोध आहे। आणि म्हणून आम्ही मतदारांना सोयीचं पडेल, कारण की त्याला करावंच लागेल, घटनादुरुस्तीमध्ये त्यांना आणावंच लागेल, पण या सगळ्या विषयाला मागं सारून
या पद्धतीचा कारस्थान करण्याच्या मागचा उद्देशच हा मनुवादाचा आहे आणि म्हणून काँग्रेसनी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला विरोध केलेला आहे. त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, आतली गोष्ट ही आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी अनेक जी छोटे पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून सुद्धा ते बागले नाहीत, कारण की ते मनुवादाचा साथ द्यायला तयार नाहीत. हा त्याच्यातला खरं उत्तर काल लोकसभेमध्ये सगळ्या विरोधकांनी दिलेलं आहे. आता यापूर्वी संसदेत अनेक विधेयक मंजूर झाले, कोणती अडचण जी आहे ती केंद्र सरकारने नाही. काल एकजूट जी आहे ती विरोधकांची दिसली, त्यामुळे एक मोठा धक्का जे आहे ते मानला जात आहे. भविष्यामध्ये सत्ता बदलामध्ये याचे काही परिणाम दिसून येण्याची शक्यता बिलकुल, कारण की ओबीसी समाज हा हिंदू समाज आहे आणि ओबीसी समाजाचा हिंदुत्वाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं बीजेपीने आजपर्यंत जो विजय घेतलेला आहे, ओबीसी समाजावर अन्याय करायला हे लोक निघालेले आहेत, ओबीसी समाजाच्या महिलावर अन्याय करायला निघालेले आहेत आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावाच लागणार आहे. उद्धव ठाकरेच्या गटामध्ये जर बघितलं असेल तर मतभेद दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी जे आहे ते या विधेयकाच्या एका अर्थानं समर्थन केलं आणि त्यामुळे एक मोठा जे आहे एका अर्थानं त्या ठिकाणी जे गडबाजी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या पक्षातला अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी चर्चा करणं बरोबर नाही. आणि अमरावती परतवाड्या येथील जो प्रकरण आहे, सुरुवातीला ज्या पद्धतीने नवनीत राणा असतील, तिथले अनिल बोंडे असतील, त्यांनी दावा केला होता की 180 पेक्षा जास्त व्हिडिओ. नवनीत राणा स्पष्ट बोलले होते यामध्ये बुरख्यावाले एकही पीडित महिला नाही, सगळे हिंदू आहेत. आता जो काही पोलिसांचा तपास आणि अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल आहे त्यामध्ये सर्व पीडित जे आहेत ते मुली मुस्लिम समुदायाचे आहे, यामध्ये एकही हिंदू नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने जे आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणजे माजी खासदार असताना वक्तव्य संवेदनशील विषय असताना यावर वक्तव्य केली, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायची आता सामान्यातून मागणी होते. तुमचं काय मत आहे? महिला कुठल्याही धर्माच्या असोत, त्याला जात आणि धर्म नाही. भारतीय संस्कृती महिलावर ज्या ठिकाणी कुठं अन्याय होईल ती कोण मुसलमान आहे की शेड्यूल कास्ट आहे, आदिवासी आहे की ओबीसी आहे या ब्राह्मण आहे, हा विषय होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीनं भाजप धर्माधर्मामध्ये विष आणि जाती जातीमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करताय, त्याचाच परिणाम की भाजपच्या माजी खासदार आणि भाजपचे खासदार ज्या पद्धतीने विष ओकतात एखाद्या धर्माच्याबद्दल, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या अहवालामध्ये दिसलेलं आहे. मग तो भोंदूबाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला. मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे भोंदूबाबा खरातचा प्रश्न नाही, हा एका धर्माच्या बद्दल आज जो अविश्वास निर्माण झालेला आहे, हिंदू धर्माबद्दलचा जो अविश्वास पसरवण्याचं काम त्या भोंदूबाबाच्या कर्तृत्वाने निर्माण झालेला आहे आणि त्याला पाठीशी राज्यातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे. हा खऱ्या अर्थानं एका हिंदू धर्माचा अपमान करण्याचं काम हे सरकार करते आहे, हे मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे हा घातपात आहे असंच तुम्हाला म्हणायचं का? शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे, ड्रायव्हरनं घातपात आहे. तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे. नेमकं त्याला का मारलं गेलं, अजून का कोणावर गुन्हे दाखल केले गेले नाहीत? आत्तापर्यंत अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी राजकीय लोक असतील, त्याच्यावर का गुन्हे दाखल केले गेले नाहीत? का लपवलं जात आहे? म्हणजे त्याचा CDR भाजपचे जे बाहेर प्रवक्ते ठेवलेले आहेत त्यांच्याजवळ जातं आणि सरकारला माहिती नाही. याचा अर्थ अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मी जे वारंवार सांगतो की हा राज्याच्या भाजपचा आणि महायुतीच्या सरकारचा प्यादा आहे आणि त्या प्याद्याचा वापर केला जातो आहे आणि धर्माला भ्रष्ट केलं जाते, हे स्पष्ट आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी मांडतोय. अशोक खरातच्या बाबतीत देखील असं होईल अशी भीती तुम्हाला वाटते? बिलकुल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲप्स्टीन झाला असतो. ॲप्स्टीन मी विधानसभेत सांगितलं की त्याच्याजवळून सगळ्या माहित्या घेऊन त्याला जसं ॲप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल. त्याची बायको अजून भेटत नाही, एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झालेत. त्यामुळे मी विधानसभेत आरोप केला की तुम्ही एकदा त्याची फाईल तयार केल्यानंतर खराताची तो खरातला मारलं जाईल, हे मी वस्तुस्थिती विधानसभेत मांडलेली आहे. भाऊ, या प्रकरणामध्ये खून झाला असं शेळकेचं असं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा आरोप आहे? मी सांगितलं घातपात आहे. आता घातपात करवलेला कोण असेल, एवढं सगळं असताना तो ॲक्युज आहे, त्याच्याजवळ सगळी माहिती होती, तो कसं त्याला नेमकं त्याला टार्गेट का केलं गेलं?
आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाणच्या काळात तो परीक्षाचा घोटाळा झाला होता, व्यापम घोटाळा, आणि तिथं भाजपचं सरकार होतं. जेवढे कोणी त्याच्यातले पुरावेदार होते सगळ्यांना मारून टाकलं. असेच अपघात झाले वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि त्याच्यामुळे भाजपची एक्सपर्टी मध्य प्रदेशमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे व्यापम घोटाळ्यामध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या पुराव्यांनाच नष्ट करायचं आणि आमचा जो कुठलाही पुरावा नाही या पद्धतीनं भूमिका मांडायची, सगळी फाईल तयार करायची एप्स्टीनसारखी, आणि एप्स्टीनसारखी फाईल तयार करून जे राहुलजी सांगतात आहे की 16 नंबर जो सांगतात ना राहुलजी, काल पण त्यांनी सांगितलं, तो 16 नंबरचं पानच गायब करून टाकलं. त्यामुळे आता वेळेवर ते सगळं पान येईल बाहेर. पण मूळ प्रश्न आहे की हे एप्स्टीन जो आहे ते सेम खरातमध्ये हे लोक करतात. खराच एन्काउंटर होऊ शकतो. त्याला जेलमध्ये टाकूनही मारू शकतात एप्स्टीनला, तसं केलं तसं काही पण करू शकतात. कोणाला अटॅक केव्हा आणू शकतील, केव्हा कोणाला मारू शकतील, काही गॅरंटी थोडी आहे यांची. भाऊ, जसं नाशिकमध्ये प्रकरण झालं तसं अमृता फडणवीस ज्यावेळी ॲक्सिस बँकेमध्ये होत्या त्यावेळी त्यांच्या समोर देखील असं एक प्रकरण झालं होतं आणि त्याची तक्रार देखील मॅनेजमेंटकडे झाली होती असं काल त्यांना म्हटलं. बघा, मी अमृता फडणवीस, मी वारंवार सांगितलं की ती माझ्या लहान भावाची बायको आहे, ती माझी सुनेप्रमाणे. त्यामुळे तिच्याबद्दलचं कुठलं मी प्रतिक्रिया देणं आणि काही बोलणं ते बरोबर नाही. एक संस्कृती आमची आहे, ती संस्कृती आम्ही जोपासू आणि त्याच्यामुळे अमृता फडणवीसच्या बद्दल मी कुठलंही वक्तव्य करणार नाही. मुंबई महानगरपालिकेकडून 164 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगून आहे. मला काही कळत नाही या सरकारचं. अनधिकृत शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, बोगस व्यवस्था महाराष्ट्रात चाललेल्या आहेत. शालांत IDचा घोटाळा झाला, त्याच्यात अजून कोणावर कारवाई झालेली नाही, पैसे वसूल केले गेले नाही. काय चाललं काय या महाराष्ट्रात? कोण आहे याचा सूत्रधार? महाराष्ट्रातल्या शाळा बंद करायच्या, ग्रामीण भागाच्या शाळा बंद करायच्या, शहरी भागातल्या शाळा बंद करायच्या, गरिबाच्या पोराची शिक्षण व्यवस्था नाही ठेवायची. काय मनोवाद आणायचा आहे महाराष्ट्रात शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याचा? त्याच्यामुळे या सगळ्याला आपण पाहिलं असेल की तिरोडामध्ये नगरपालिकेच्या शाळेचं भिंत पडून मुख्याध्यापकाचीच लहानशी पोरगी 5 वर्षाची मरण पावली. तर ह्या पद्धतीची अवस्था जी आज पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे ते दुर्भाग्यपूर्ण आहे. राज्य शासनाकडून जे आहे ते अनुसूचित जातीचे उपवर्गीकरणाचे जे आहे ते प्रक्रिया सुरू आहे. यावर उपवर्गीकरणचा मी माननीय फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं 14 तारखेला, आणि त्या पत्रामध्ये मी सांगितलं की जे बदर समितीचा जो अहवाल आहे तो आपण जनतेसमोर मांडावा आणि तो अहवाल मांडून त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला तुम्ही लावा. कारण की जो अहवाल आला, कारण की या उपवर्गीकरणामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जवळपास 67 जाती महाराष्ट्रामध्ये या शेड्यूल कास्ट वर्गामध्ये येतात. त्या समाजामध्ये कोण कोण ज्यांना शिक्षण मिळालं नाही, आर्थिक कमजोर आहे, जे सामाजिक कमजोर आहे, त्याचा अहवाल त्या समितीने गोळा करायचा असतो आणि त्याच्या आधारावर मग या पद्धतीचा निर्णय सरकारला करावा लागतो. पण सरकार काही नाही, ते आम्ही असं वेबसाईटवर म्हटलं, तिथं बदर समितीचा अहवाल नाही. 30 एप्रिलपर्यंत मुदत त्या ठिकाणी देऊन ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये विरोध सुरू झालेला आहे. आणि स्वाभाविक आहे, कारण की OBCमध्ये सुद्धा जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं त्या युतीच्या सरकारमध्ये सुद्धा उपवर्गीकरण करण्यात आलं आणि मग अबकड करून टाकलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये एका विशिष्ट जातीला कसा फायदा मिळेल याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं की आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या समितीने जे काय अहवाल पाहिलेला आहे तो अहवाल लोकांच्या समोर दिला पाहिजे ना. आता काही लोक कोर्टात गेलेले आहेत, कोर्टाने अहवाल मागितलेला आहे, सरकार अहवाल द्यायला तयार नाही. म्हणजे याचा अर्थ जी बदर समिती, कुठला बिहारचा कोण बदर आहे त्याला आणून यांनी 3 लोकांची समिती केली होती, ती बोगस आहे, फार्स आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. आमची मागणी अजूनही आहे, आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात नाही, मी एकदम स्पष्ट तुम्हाला मांडतो. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने भूषण गवई जस्टिस त्यांच्या अध्यक्षाखाली जी कमिटी बनवली होती त्या कमिटीने हा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा आम्हाला विरोध करायचं कारण नाही.
पण उपवर्गीकरणाच्या नावाने जे गरीब शोषित पीडित लोक आहेत त्यांना बाजूला सारायचं आणि विशिष्ट त्यांच्या प्रेमात असलेल्या लोकांना फायदा द्यायचा, असा अगर या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारचा प्रयत्न असेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ज्याप्रमाणे ओबीसीच्या आणि एंटी व्हिजंटीच्या याच्यामध्ये महायुतीच्या सरकारने त्यावेळेस अन्याय केलेला आहे, त्याचे परिणाम आज ओबीसी आणि एंटी व्हिजंटीचे लोक भोगतात आहेत. या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगतो आणि या अन्यायाच्या विरोधात आमची भूमिका आहे. मला कोणाला आरक्षण भेटेल नाही भेटेल ते त्याच्यामधलं हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे काही लोकांना मी दिलेल्या पत्राचा, कारण की तो पत्र इतकं हे झालेलं आहे सोशल मीडियावर की त्याच्यामध्ये मला काही लोकांचा विरोध आहे, काही लोक सपोर्ट करतात आहेत. मला कोणाचा सपोर्ट करायचा नाही. अन्याय कुठल्या समाजावर होऊ नये, या मागास समाजावर, शोषित पीडित समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि त्याच्यामुळे बदर समितीचा अहवाल यांनी लोकांच्या पुढं मांडावा आणि पब्लिक डोमेनमध्ये टाकावं आणि त्याच्यावरचे ऑब्जेक्शन वगैरे आणून मग त्याच्यावरचा निर्णय सरकारने घ्यावा, ही भूमिका आमची आहे. भाऊ, याला जोडून असं आहे, क्रीमी लेअर हा सगळा वाद आहे. तुम्ही माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचाही उल्लेख केला. क्रीमी लेअर संदर्भात दलित समाजातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. ओबीसी समाजातही दोन मतभेद आहे क्रीमी लेअरवरून. क्रीमी लेअर जो भाग आहे त्यांना योजनांचा फायदा मिळावा नाही मिळावा, या संदर्भात तुमचं काय मत आहे? माझंही मत तेच आहे. क्रिमिनल ज्याचा तो क्रीमच्या लेअरच्या वर आला असेल तर त्याला आरक्षणापासून दूर केलं पाहिजे, याच्यामध्ये दुमत काय. जो मागं पडलेला आहे त्याला पुढं आणावं हेच आमच्या संविधानाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आमचा क्रिमिनलचा कुठलाही विरोध नाही. पण अशा पद्धतीनं मराठा वर्सेस ओबीसी, दलित म्हणजे मी सांगितलं की 67 जाती त्याच्यामध्ये आहेत. या 67 जातीमध्ये एखाद्या जातीच्या विरोधात भिडवून द्यायचं म्हणजे त्यांचा संघर्ष होईल. आणि ही जी मनुवादाची जी प्रक्रिया सुरू महाराष्ट्रात झाली आहे, आपसात लढवा आणि मग आम्ही तुमचे कपडे सांभाळतो, जे मनुवादामध्ये घेतलेलं आहे ते ह्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रात कदापि आम्ही चालू देणार नाही, ही भूमिका आमची आहे. भाऊ, आता याच्या विरोधात भाजप आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचा चेहरा उघड पाडू असं म्हणतात. ते त्यांनी आंदोलन काय, ते आंदोलनकारीच आहेत. ते सत्तेत राहून आंदोलन करायला पाहिजे त्यांनी. अहो, 2 इंजिनचं सरकार आहे तुमचं. अजून लोकांच्या घरकुलाचे पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे तुम्ही देऊ शकले नाही, त्याचं धान घेऊ शकला नाही, शेतकऱ्यांना बर्बाद केलं. त्याच्या विरोधात आंदोलन करा ना. तुमचा मनसुबा त्याच्यामध्ये सक्सेस झाला नाही, मनुवादाचा मनसुबा सक्सेस झाला नाही. म्हणून भाजपचे नेते पकड करत असतील तर बिलकुल लोकांना त्यांनी रस्त्यावर यावं, कारण की लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावा. पण काँग्रेस पार्टी हे यांच्या मनोवादाला सक्सेस होऊ देणार नाही. ही लढाई आमची राहणार आहे. आम्ही वैचारिक लढाई लढतो, आम्ही सत्तेची बैमानी निवडून येण्याची लढाई आमची नाही. त्यामुळे आम्ही लढू आणि आम्ही जिंकू, ही आमची भूमिका आहे. भाऊ, ज्या पद्धतीने 131वी घटना दुरुस्ती झाली नाही आणि देशभरामध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे, सोशल मीडिया इकडे तिकडे, आगामी काळात हे सगळं जे प्रकरण झालं याचा फायदा भाजपला मिळेल, काँग्रेसला मिळेल, कोणत्या आघाडी? बघा, आम्ही फायदा काय मिळेल, कोणाला नाही मिळणार आहे, खोटं किती कोण जास्त बोलणार आहे त्याच्यावरचा आधार आहे आणि लोकांनी काय समजावं तो त्याचा इश्यू आहे. पण मी तुम्हाला जे काही भूमिका आत्तापर्यंत मांडली ती आजही आम्ही ते कायम आहोत की आम्ही आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं ती भूमिका मांडली, रस्त्यावर असेल, संसदेमध्ये असेल, सगळीकडे ती भूमिका मांडली की जातीनिहाय जनगणना करून. कारण की 2023मध्ये जे महिला आरक्षणाचं बिल काँग्रेसच्या सपोर्टनी BJPनी मंजूर केलेलं होतं, नरेंद्र मोदीच्या सरकारने मंजूर केलं होतं, त्या बिलाला आता का नाकारताय? त्यावेळेस तुम्ही म्हणाला होतात की आम्ही जनगणना करू आणि जनगणनेमध्ये या सगळ्या गोष्टीचा सहभाग करू. आता का बदललात? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं व्यवस्था निर्माण करताय आणि ओबीसी महिला, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब महिला आणि एंटी व्हिजंटीच्या महिलावर अन्याय करायला तुम्ही निघालात. त्याच्यामुळे या समाजाची लोक आता याच्यावरचा निर्णय घेतील आणि त्या पद्धतीचं कोणाला नुकसान होणार, कोणाला फायदा होणार हे तुम्हाला वेळ सांगेल. भाऊ, परतवाडामध्ये जी घटना घडलेली आहे त्यावर आता राजकारण सुरू झालेलं आहे. भाजपचे 2 नेते म्हणजे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष राजकीय आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत. तिच्या माजी खासदार देखील आरोप प्रत्यारोप करतात. कुठेतरी मूळ मुद्दा डायव्हर्ट करण्याचा तुम्हाला हा प्रयत्न? बिलकुल आहे. भाजपला एखाद्या धर्माला पकडायचं कोंडीत
आणि त्यांचा टार्गेट धर्म कोणता आहे भाजपचा हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर जाणार नाही, कारण की या पद्धतीचं गलिच्छ राजकारणात कधी आम्ही पडलो नाही ना पडणार पण नाही. पण ज्या पद्धतीनं भाजप एखाद्या धर्माला टार्गेट करून आपली पापं लपवायला निघालेली आहेत, अदानीबरोबर त्यांचे जे व्यवहार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीनं राज्यच त्याला विकण्याचं काम, लिलाव करण्याचं काम, त्याला देण्याचं काम जे करतात आहेत, हे लपवण्याचं काम जे भाजप करते आहे. आणि त्याच्यामुळे असे काही पिलंटू सोडायचे आणि या पिलंटूला सांगायचं की तुम्ही आपलं पोंगा वाजवत ठेवा आणि सरकारच्या पापाकडे लोकांचं लक्ष डायव्हर्ट करा आणि 24 तास तुमच्या त्या बातम्या चालू द्या, असं ते त्याच्यातलं कारण आहे. पॅरे खान जे गडकरी यांचे सहकारी समजले आता रोड सेफ्टीमध्ये राज्यमंत्री आहेत, ते अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत, फडणवीस साहेबांच्याही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट रँक त्यांना आहे आणि त्यांचं आणि नवनीत राणा यांच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करा. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिणार आहे की नवनीत राणा यांची हकालपट्टी करा. त्यामुळे या सगळ्या बोल कोई और रहा है शब्द किसी और के. आता नवनीत राणा नकोशी झाली असेल फडणवीसांना आणि गडकरींना, म्हणजे भाजपला, म्हणजे मी दोघांचंच नाही पण भाजपला. त्याच्यामुळे आता नवनीत राणाला कसं टार्गेट करता येईल म्हणून पॅरे खानची बिर्याणी खाणारी लोक जी आहेत नागपूरमध्ये, पॅरे खान कुठल्या पक्षाचा आहे तर सगळ्यांना माहिती आहे. यांना एकीकडे त्या धर्माचा विरोध करायचा आणि एकीकडे त्याची बिर्याणी खायची पॅरे खानची. त्यामुळे या पक्षातल्या अंतर्गत जे काही बाबी असतील त्या वेळेप्रमाणे आपल्याला कळेल. राहुल गांधीचं दुहेरी नागरिक बिर्याणी मी खात नाही, मी भाऊ, शाकाहारी आहे. मी शाकाहारी आहे. नाही, मी तुला नाही म्हणत. काय सर भाऊ, राहुल गांधी हिंदी नागरिकत्वाच्या बाबतीत जे बोलला त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? बघा, अलाहाबाद कोर्टाने राहुल गांधीवर गुन्हे दाखल करायचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पाहिलं असेल की राहुल गांधीवर अशा पद्धतीचे जवळपास 35-36 गुन्हे दाखल पूर्ण भारतभर झालेले आहेत. आपल्याला माहिती असेल की राहुल गांधी यांचा बाप राहिलेला आहे. राहुल गांधीला नेहमी टार्गेट करण्याचं काम मोदी आणि अमित शहाच्या सरकारने केलेलं आहे आणि राहुल गांधी यांचं टार्गेट आहे, कारण की राहुल गांधीजी यांच्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर उघड करतात आणि राहुल गांधी यांच्यासाठी खटकतात आहे. त्यामुळे राहुल गांधीला कसं फसवता येईल, राहुल गांधीला कसं अडकवता येईल. आपण पाहिलं असेल की त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व मागच्या काळात रद्द करण्याचं पाप या लोकांनी केलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या बाजूने, राहुल गांधींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांचं सदस्यत्व पुन्हा कायम झालं. म्हणजे हे या लेवलवर आहेत की राहुल गांधीजी आमच्या विरोधात बोलू नये आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा दबाव आणण्याचं पाप हे मोदीचं सरकार करताना आपण पाहतो आणि त्यांच्यावर मात करून राहुल गांधीजी भारताच्या संविधानासाठी आणि भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी लढाई लढत आहे आणि त्याच्यातूनही या पद्धतीच्या आरोपामध्ये त्यांना काही होणार नाही. ते एकदम त्याच्यातून बाहेर येतील आणि हा जो आरोप आहे हे पुन्हा नरेंद्र मोदी सरकार उलट्या तोंडाच्या खाली पडेल असं चित्र आपल्याला मी या निमित्तानं सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.